धाराशिव न्यूज 7, स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. नमस्कार, मी अमोल शोभाताई नागनाथ गुंड, राहणार पाडोळी, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक या विद्यालयात मी शिक्षक आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे. आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा प्रमुख आदरणीय आदित्य उद्धव ठाकरे, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब, धाराशिवचे लोकप्रिय आमदार आदरणीय कैलासदादा पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदरणीय सुधाकरराव गुंडगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय व्यंकटराव गुंडसाहेब यांच्या आग्रहास्तव मी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभा आहे. आपल्या गटात किती गाव आहेत आणि कुठल्या गटातून आपण निवडणूक लढवत आहात? मी जिल्हा परिषद पाडोळी गटातून निवडणूक लढवत आहे. पाडोळी गटामध्ये एकूण 10 गावं आहेत. दुत्ता, कनगरा, टाकळी, पाडोळी, मेंढा, घुगे, लासोना, सांगवी, समुद्रवाणी आणि कामेगाव. तर काय असेल आपलं, म्हणजे आपल्या कामाचं स्वरूप कसं असेल? माझं प्राथमिक शिक्षण हे पाडोळी या ठिकाणी झालेलं आहे. तसा माझा मूळचा जन्मच पाडोळीचा आहे. मी पाडोळीचाच रहिवासी आहे. माझं प्राथमिक शिक्षण पाडोळीत झालं. माध्यमिक शिक्षण मी लातूरला श्री केशवराज विद्यालय या ठिकाणी पूर्ण केलं. मला CA होण्याचं माझं स्वप्न होतं, पण त्या काळात जी भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती होती, त्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतीचं उत्पन्न पुरेसं निघत नसल्यामुळे मी तो मार्ग बदलला आणि शिक्षण क्षेत्राकडे D.Ed करण्यासाठी वळलो. 2001 ते 2008 सालापर्यंत मी आमच्या शाळेत विना अनुदानित शाळा असतानाही काम केलं. मला जालना जिल्हा परिषदेचा, परभणी जिल्हा परिषदेचा या दोन्ही ठिकाणचे जिल्हा परिषद नोकरीसाठी कॉल आलेले होते. पण आपल्या गावात आपला जन्म झालेला आहे आणि आपल्या गावातील पिढी घडवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी पाडोळीतच थांबलो. 8 वर्ष विना अनुदानित असताना मी इथं काम केलं. 2009 पासून आमची शाळा अनुदानित झाली. आमच्या शाळेत आजपर्यंत किमान 6-7 वैद्यकीय अधिकारी झालेले आहेत. एक तर अभिमानाची गोष्ट अशी आहे की आमची निकिता गुंड, जी 1ली ते 12वी पर्यंत आमच्याच शाळेत शिकली आणि आज ती आमच्याच गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम करते आणि याचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान वाटतो. आमच्या गावात किमान 50 पेक्षा जास्त इंजिनियर माझ्या शाळेत शिकलेले झाले आहेत. त्यापैकी 4-5 जण तर जपान, इंडोनेशिया, फिलिपाईन्स या देशामध्ये आज काम करतायत आणि ह्याही गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो. आपलं आरोग्याच्या बाबतीत काय योगदान असेल, आरोग्य सेवेच्या बाबतीत? तसं पाहिलं तर आपल्या मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधांची तितक्याशा चांगल्या आरोग्य सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाही. मग मी मागचे काय असे अनुभव पाहिलेले आहेत की अपघातग्रस्त रुग्णांना ताबडतोब रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आपल्या 10ही गावामध्ये आरोग्य सुविधा, त्याचबरोबर या रुग्णवाहिकेच्या सुविधा, अत्याधुनिक रुग्णवाहिका कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी मी एक वेगळा मापदंड तयार करण्याचा प्रयत्न करेन. पाडोळी परिसरामध्ये दुग्ध व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. तरुणांना रोजगारी या माध्यमातून मिळत आहे. परंतु मुख्य अडचण आहे पशुवैद्यकीय दवाखाना नाही. त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतोय आदरणीय सुधाकर गुंडगुरुजींनी पाडोळीमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना येण्यासाठी अनेक मंत्र्यांना निवेदनं दिली. गावात येणाऱ्या प्रत्येक आमदारांना त्यांनी निवेदनं दिली. पण जे आपल्या भागात असणारे पशुधन आहे, या पशुधनाची पुरेशी नोंद शासन दप्तरी नसल्यामुळे आणि आपल्या तालुक्यातील
5 वैद्यकीय दवाखान्यांचा बॅकलॉग असल्यामुळे ज्या पशुधनाची नोंद आपल्या शासन दरबारी नाही, ती नोंद योग्य प्रमाणात लावून घेऊन त्यांची संख्या शासनास कळवून आपल्याला वैद्यकीय दवाखाना उपलब्ध करून घेता येऊ शकतो आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन. आपल्या गटामध्ये मुख्यत्वे कोणत्या समस्या आपल्या लक्षात आलेल्या आहेत? या 10ही गावामध्ये मी जेव्हा फिरत होतो तेव्हा मला एक सगळ्यात प्रखर समस्या प्रत्येक गावातली जाणवली, ती म्हणजे खूप मोठी आर्थिक विषमता. आपल्या परिसरात पुरेशी साधनं नसल्यामुळं अनेक लोक बेरोजगार आहेत, त्यांना नीट काम मिळत नाही, शेतीसाठी पाण्याची सुविधा तितकीशी उपलब्ध नाही. तसं पाहिलं तर आपला सबंध मतदारसंघ हा पेरणीचा काठ असणार आहे, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला पाणी असतं, नंतर ते पाणी निघून जातं. तर शेती सुधारली तरच आपल्या परिसरातली आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आपल्या तेरणा नदीवर अधिकाधिक जलसिंचन करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या करून लोकांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न करेल. प्रत्येक गावातले रस्ते पाहिले तर रस्त्यांची खूपच दुरावस्था झालेली आहे. गावात नीट चालताही येत नाही असे रस्ते आहेत, सांडपाण्याची नीट व्यवस्था झालेली नाही. तर ही सगळी कामं जिल्हा परिषद अंतर्गत करण्याचा मी प्रयत्न करेन. शेतरस्तेही आपल्या परिसरात खूप कमी आहेत. शेतकऱ्यांमध्ये समन्वय घडवून ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांच्यामध्ये समन्वय घडवून अधिकात अधिक शेतरस्ते कसे बनतील यासाठी मी प्रयत्नशील असेल. परिसरामध्ये तरुणाई आणि बेरोजगारी वाढत आहे. आपण जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उमेदवारी निवडत आहात, तर त्या बाबतीत आपण कशा पद्धतीने उपाययोजना करणार आहात? तरुणांना आर्थिक मदत ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यातून करून देऊन त्यांना उद्योग उभारणीसाठी स्वयंसिद्ध बनवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. परिसरात मुख्य अडचण म्हणजे जिल्हा परिषद शाळा गुणवत्ता असतानाही आणि शिक्षकांचीही शिकवण्याची तयारी असतानाही त्या शाळेमध्ये पटसंख्येचा अभाव आहे. तर या बाबतीत आपण कशा पद्धतीने उपाययोजना करून जिल्हा परिषद शाळा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात? जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांकडे खूप गुणवत्ता आहे, पण शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचं ओझं एवढं आहे की त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा संपर्क कमी होत चाललेला आहे. त्यामुळं शिक्षकांना जी अशैक्षणिक कामं लावली जातात त्याच्या विरोधात मी जिल्हा परिषदमध्ये आवाज उठवेन आणि विद्यार्थ्यांमध्येच शिक्षक जास्तीत जास्त वेळ कसे राहतील यासाठी प्रयत्न करेन. त्याचा फायदा असा होईल की जो आपल्या परिसरामध्ये इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढलेला आहे तो कमी होईल आणि आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती अधिक बळकट बनवण्यासाठी शिक्षक, जिल्हा परिषदेचे शिक्षक, प्रत्येक गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि तिथे शिकणारे विद्यार्थी यांना जास्तीत जास्त वेळ शाळेत कसं रमवत ठेवता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. आपला एक सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आणि अचानक राजकारणाकडे वाटचाल, तर मतदारांना कशा पद्धतीनं आवाहन करतात? तसं तर मी मूळ शिक्षक आहे, पण शिक्षणातून समृद्धीकडे हा गट आपल्याला घेऊन जायचा आहे आणि या क्षेत्रात मी आलो ते आदरणीय सुधाकर गुंड गुरुजी, आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय व्यंकटरावजी गुंड साहेब यांचा माझ्यावर असणारा विश्वास आणि त्यांनी गेल्या 20 वर्षापासून जे माझ्यात पाहिलं की त्यांची तीव्र इच्छा होती की अमोल तू यावेळेला जिल्हा परिषदेची निवडणूक तूच लढव, कारण तुझ्या माध्यमातून आपणाला जिल्हा परिषदेच्या सगळ्या योजना आपल्या परिसरात बदल करण्याची क्षमता तुझ्यात आहे आणि त्यातूनच मी या क्षेत्रात आलेलो आहे आणि नक्कीच त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र होणार आहे. आपल्या गटातील सबंध जनतेची सेवा करण्याची ही जी संधी मला मिळालेली आहे यानुसार मी अगदी उत्कृष्ट असं काम करेन आणि सर्व मतदारांना मी आव्हान करेन की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्या आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे. जिल्हा परिषद गट पाडोळीमधून मी अमोल नागनाथ गुंड, आमची निशाणी आहे मशाल. पंचायत समिती पाडोळीमधून अमोल उर्फ शंभूराजे शिवाजीराव मस्के यांचीही निशाणी आहे मशाल आणि आमच्या भगिनी ज्या समुद्रवाणी पंचायत समिती गणातून आहेत शहाना तौफिक तांबोळी यांच्याही निशाणी आहे मशाल.
तर मी सर्व मतदारांना आवाहन करतो की येत्या 7 तारखेला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी.